आई मला लहानपणापासून सांगायची, डाव्या कुशीवर झोप, डाव्या कुशीवर झोप. मात्र का ते तिने कधीच सांगितलं नाही. मी मात्र मस्तपैकी पोटावर झोपायचो. मला त्याने मस्तपैकी झोप यायची. पुढे मोठा झाल्यावर माझी मान लचकायला लागली. एकदा खांद्यामध्ये अशी चमक भरली की हात हलवता येईना. 8-10 दिवस काहीच फरक पडत नाही हे बघून शेवटी मी डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरने ऑर्थोपेडकडे पाठवलं. ऑर्थोपेडने सीटी करायला पाठवलं. सीटीचा निर्णय आला आणि डॉक्टरने सरळ मला विचारलं, तू पोटावर झोपतोस काय रे? आता झोपायचे 4 प्रकार असतात नाही का? पोटावर, डाव्या किंवा उजव्या कुशीवर किंवा आपलं पाठीवर उतारणं. प्रत्येकाची तऱ्हा ठरलेली असते. त्यापैकी पोटावर झोपणं सर्वात वाईट. आपण जेव्हा पोटावर झोपतो तेव्हा आपली मान अगदी अनैसर्गिक स्थितीमध्ये अडखळून राहते रात्रभर. मानेमध्ये अनेक लहान लहान हाडं असतात आणि अनेक सांधे असतात. पोटावर झोपून मानेचा लवचिकपणा जातो आणि मग उतार वयामध्ये कुठली मुलगी जाताना दिसली तर असं नीट असं वळून बघायचं तर अखंड शरीर असं वळवावं लागतं नाही का? होतं की नाही तुम्हाला? पोटावर झोपून पाठीच्या मणक्यावर पण ताण येतो आणि त्याचे परिणाम उतार वयामध्ये होऊ लागतात. झोपण्याचा दुसरा आणि सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे एकदम पाठीवर एकदम उतारणी. बाहेरून घरी आल्याबरोबर मोठ्यात मोठा पंखा लावायचा आणि अशी ताणून द्यायची त्याची मजाच वेगळी. उतारणं झोपून शरीरातील सगळे स्नायू शिथिल होतात. ते योगाभ्यास करणार नाही का शवासन करत उगाच? मात्र त्याचा तो फायदा एकच, त्याने तोटे अनेक. पाठीवर थोडा वेळ पहुडणे चांगले, मात्र झोपू नये. झोपेत आपले स्नायू शिथिल होतात नाही का? पाठीवर झोपल्यानंतर आपला जबडा, घसा, जीभ हे सगळे शिथिल होतात. एवढे शिथिल होतात की आपली श्वासनलिका पूर्णपणे उघडी म्हणजे मोकळी राहू शकत नाही आणि त्यामुळे माणूस घोरायला लागतो. आता घोरणारे काय, आपल्याकडे बिलंदर आहेत हो, त्यासाठी त्यांना आडवं झोपायची गरज नाहीये. ते ट्रेनमध्ये बसल्या जागी सुद्धा अगदी स्वच्छंदपणे घोरतात. मात्र घोरण्याचा त्रास उतारणी झोपताना जास्त होतो. आता माणूस घोरतो म्हणजे त्याचा त्रास त्याच्या व्यतिरिक्त फक्त इतरांनाच होतो असं नाही. घोरतो म्हणजे त्याचं श्वसन नीट चालत नाहीये, बरोबर की नाही? अशापैकी काही लोकांचं श्वसन झोपेमध्ये काही सेकंदासाठी पूर्णपणे थांबतं. त्याला OSA म्हणतात, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया. आणि काही सेकंदात प्राणवायू संपला की तो माणूस एकदम जोराने श्वास घेतो. अशाने त्याची झोप पण पूर्ण होत नाही आणि त्याच्या हृदयावर पण परिणाम होतो. माणसाचा मेंदू झोपेमध्ये फार कमी कार्यरत असतो, मात्र ती जी कामं असतात ती फार महत्त्वाची असतात. उदाहरणार्थ हार्मोन्स तयार करणे, तर त्याचा या कामात सुद्धा व्यत्यय येतो. याशिवाय उतारणे झोपणाऱ्यांना आणखीन इतरही त्रास होतात. सकाळी उठल्यावर तोंडाला कोरड पडणे, डोकेदुखी होणे आणि झोप नीट न झाल्यामुळे अख्खा दिवस थकवा वाटणे. पाठीवर झोपतात त्यांच्या पाठीच्या मणक्यावर पण ताण येतो. अशा लोकांनी चांगल्या प्रकारची गादी वापरावी आणि ती खूप महाग असते. यापुढे उरले म्हणजे कुशीवरचे झोपणे. कुशीवर झोपताना श्वसनाचा काही त्रास होत नाही. मग तुम्ही डाव्या कुशीवर झोपा किंवा उजव्या कुशीवर. पण इथेच एक सर्वात मोठा फरक आहे. आपली पचनसंस्था पोटामध्ये डाव्या बाजूला असते. अन्न तिथे गेल्यावर पाचक रस निर्माण होतात. पाचक रस म्हणजे आम्ल, आपण त्याला मराठीमध्ये ॲसिड्स म्हणतो नाही का? ज्यावेळी आपण डाव्या कुशीवर झोपतो तेव्हा आपलं अन्न आणि पाचक रस अगदी एकत्र राहतात. जणू काही एखाद्या बादलीमध्ये ठेवावे असं. म्हणजे आडवं होतो आपण आणि डाव्या बाजूला म्हणजे खालच्या बाजूला झालं तर ते तिथल्या तिथेच राहतात आणि त्यांचं काम अगदी सुरळीतपणे चालू राहतं. मात्र आपण जेव्हा उजव्या कुशीवर झोपतो तेव्हा काय होतं? आडव्या स्थितीमध्ये आपला अन्नपचनाचा विभाग अन्ननलिकेच्या वर जातो. मग अशी मी बादलीची तुलना केली होती आता समजा त्या बादलीला खाली नळी लावली तर मग पाणी तिथून बाहेर जायला सुरुवात होणार नाही का? मग बादलीच्या त्या नळीला नळ लावावा लागेल. असाच नळ आपली अन्ननलिका पोटात जाऊन जिथे आतड्यास जाऊन मिळते तिथे असतो. पोटातले अन्न आणि पाचक रस परत उलट दिशेने बाहेर पडू नये म्हणून जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा तेथील स्नायू आकुंचन पावतात आणि नळ बंद केल्याप्रमाणे त्याचा परत घशाकडे जायचा मार्ग बंद होतो. तसं नसतं तर माणूस खाली वाकला किंवा शीर्षासन जर वगैरे केलं असतं तर सगळं पोटातला सगळा माल त्याच्या तोंडातनं बाहेर आला असता नाही का? आणि सर्वात वाईट काय होतं, जेव्हा आपण झोपतो
तर हे स्नायू जे असतात गच्च झालेले ते शेवटी शिथिल होतात आणि शरीरातला जो पाचक रस असतो पोटातला तो हळूहळू येऊन घशात झिरपायला लागतो आणि मग घशाची जळजळ चालू होते. पाचक रस म्हणजे आम्ल, ऍसिड नाही का? घशाला त्याची सवय नसते. हे आम्ल अगदी तीव्र असतात. पोटामध्ये आतड्यांमध्ये त्या पाचक रसांची गरज असते आणि म्हणून आतड्यांना आतल्या बाजूने अशा प्रकारचा एक लेप असतो की त्या आम्लांचा आतड्यांवर परिणाम होऊ नये. तो लेप घशामध्ये नसतो, त्यामुळे घशाला ती जळजळ होते आणि जळजळ होते याचा अर्थ तिकडे इजा पोहोचते आणि मग झोपेमध्ये बाकीची सगळी कामं सोडून शरीराला ते बरं करण्यासाठी सुद्धा आणखीन काम करावं लागतं. म्हणजे झोपेचे तुमचे आणखीन 12 वाजले. म्हणजे पचन पण धड नाही, घशालाही त्रास आणि झोपेचे 12. आणि या वेळात शरीराने इतर काही महत्त्वाची कामं करायची असतात, ती पण नाही होत. म्हणून डाव्या कुशीवर झोपणं सर्वात चांगलं. आणि याच कारणांसाठी म्हणतात की जेवल्यावर लगेच झोपू नये. जेवल्यानंतर अन्न आणि पाचक रस आतड्यामध्ये पुढे गेले की त्याच्यानंतर झोपावं. पण मग शास्त्रज्ञांनी हा विचार का नाही बरं केला? तुम्ही जर डाव्या कुशीवर झोपला आणि तुमची बायको तुमच्याकडे तोंड करून झोपली, मग ती तिची उजवी कुशी होणार नाही का? मग आता तिचे पाचक रस बाहेर येणार नाहीत का? म्हणून ते दाखवतात इंग्रजी चित्रपटामध्ये. आता मला आठवलं, तिथे नेहमी बायको आणि पुरुष दोघेही डाव्या बाजूला झोपतात. म्हणजे बायको अशी डाव्या कुशीवर झोपते आणि तिचा नवरा पण असा मागून तिला धरून ना असा डाव्या कुशीवरच झोपतो. मला वाटायचं काहीतरी वेगळ्याच कारणासाठी तो तिला असं मागून कवटाळतो.